नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे, कारण 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण न केल्यास थेट PM किसान योजनेतून लाभ वगळले जाणार आहे। कोणतं काम करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला PM किसानचे हप्ते पुढेही मिळत राहतील, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी एक प्रसिद्ध योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांतील कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। प्रत्येक 4 महिन्याला एकदा या प्रकारे एकूण 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच टप्प्यांमध्ये हे 6,000 रुपये दिले जातात। सध्या कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरीही अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत। तांत्रिक कारण, KYC अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुळे या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। दरम्यान आता केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिली आहे। येत्या 30 तारखेपर्यंत या योजनेत नाव नोंदणी केलेल्या परंतु आर्थिक लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत। 30 एप्रिलच्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी दूर करता येतील। एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 30 एप्रिलपर्यंत नंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाहीत। या शेतकऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट कागदपत्रांना अपलोड करता येणार नाही। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या यादीतून हटवले जाईल। दरम्यान हीच बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटी दूर करावी असे आवाहन करण्यात आले आहे। लोकसेवा केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी ही त्रुटी दूर करावी। तर मित्रांनो, अशा प्रकारची प्रोसेस आहे, हे पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला या PM किसानचे हप्ते पुढे मिळणार नाहीत। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।